नमस्कार मंडळी. द्राक्षांच्या बागेत आज नाशिकमध्ये फवारणी सुरू आहे. छाटणीचा मोसम सुरू आहे. जरा बघितलं कसं छाटणी चालते, फवारणी कशी करतात ती. गेल्या काही दिवसांपासून गेल्या काही वर्षांपासून द्राक्षांची बागायतदारांच्या बऱ्याचशा तक्रारी आहेत आणि त्यातली सगळ्यात प्रमुख तक्रार आहे ती हवामान बदलाची आणि त्यामुळे होणाऱ्या नुकसानीची. ही एकच तक्रार आहे का? निर्यातीच्या बाबतीतली धोरणं त्यांच्यासाठी पूरक आहेत का? या सगळ्याबद्दल जाणून घ्यायचं आहे, कारण द्राक्ष बागायतदार हे महाराष्ट्राच्या शेती क्षेत्रामधलं निर्यात क्षेत्र जे आहे, शेतीचं जे निर्यात क्षेत्र आहे त्यातलं खूप मोठा भार उचलतं. खूप देशाविदेशामध्ये आपल्या महाराष्ट्राची शान उंचावतं. काय या सगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या आहेत? मार्केटमध्ये त्यांना मार्केट जाम वाटतंय की मार्केट खुलं वाटतंय ते जाणून घेऊयात. आजच्या आपल्या सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम या नव्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. नमस्कार मंडळी. काय मार्केट जाम आहे, चांगलं आहे, कसं आहे? जाम आहे का? का बरं मार्केट जाम आहे ना मॅडम. द्राक्ष बागायतदारची सन 2014 पासून जशी नाशिक जिल्ह्यामध्ये गारपीट झाली तशी इतकी वाताहत झाली की शेतकरी हा कर्जबाजारी झाला अक्षरशः. आणि पावसाच्या थैमान घातल्यामुळं शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वाढलेलं आहे. तेव्हा आमची शेतकऱ्यांच्या वतीने शासनाकडे एक मागणी आहे की शेतकऱ्यांना जे काही पेस्टिसाईड लागतं, रासायनिक खतं लागतात ते सबसिडीवर दिले पाहिजे. आणि द्राक्ष बागाच्या दाराला एक तर खुलं हे केलं पाहिजे की जे द्राक्ष व्यापारी पलायन करतायत त्याच्या बाबतीत सुद्धा शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान होतंय. तर त्याच्यावर देखील द्राक्ष बागायतदार संघाचे या ठिकाणी अध्यक्ष उपस्थित आहे. त्यांनी देखील पुढाकार घेऊन यांच्याकडे सरकारकडे मागणी केली पाहिजे आणि द्राक्ष बागायतदारांना वाचवलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. आपण विचारूयात त्यांना. तुमचाच मळा आहे ना का? हो, किती एकरावर आहे? 10 एकरावर द्राक्ष बाग आहे. मग कसा आहे यंदा मोसम? खूप जाम. अवघड परिस्थिती आहे. का बरं? पावसाचं प्रचंड नुकसान होतंय. एका दिवसाला 200 मिलीमीटर 100 सव्वाशे मिलीमीटर पर्यंत पाऊस होतोय. स्प्रेइंग करायचं म्हटलं तर अक्षरशः जिथे एकराला औषधं लागणारी होती ती दुपटीने त्याच्यात खर्चच वाढलेला आहे. आणि त्याच्यामुळे नुकसान होतंय. बर. काय काका, किती एकर आहे द्राक्ष? द्राक्ष माझ्याकडे 9 एकर आहे. हा. पण 2014 पासून द्राक्षाची फार वाईट परिस्थिती आहे का बरं? मॅडम. गारपीट झाली, गारपीट नंतर नोटबंदी, हा. नंतर कोरोना आणि आता निसर्गाने एवढी वाताहत केलेली आहे की आमचे अकाउंट सुद्धा NPAत गेलेले. गव्हर्नमेंट अजिबात लक्ष देत नाही आणि कोणतंही सरकार आलं तरी द्राक्ष बागायतदार किंवा शेतकऱ्यांसाठी काही करणार नाही. सोयाबीन केली तर सोयाबीनची हाल इतकी वाईट परिस्थिती आहे का आता आमच्याकडे रोज 100 ते 75 मिलीमीटर पाऊस होतो. सकाळी पावडर मारा, परत संध्याकाळी मारा. इतका खर्च आहे का लिमिट नाही. आणि किती दिवस चालणार आहे काही समजत नाही. निसर्ग म्हणजे अवेळच्या पावसाचा आता ऑक्टोबर संपत आला तरी पाऊस अजून. हो, हीच अवस्था सगळ्यांची. बर. काय तुमचं काय म्हणणं आहे? आमचं असं म्हणणं आहे, शेतकऱ्यांसाठी ना सर्रास कर्जमाफी दिली पाहिजे NPAतली आणि सरकारने ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे. हो, कारण गेल्या 15 वर्षापासून शेतकरी इतका पळलेला आहे का आता 3 वेळेस पावडरी मारून पण द्राक्ष बाग वाचत नाही. आणि त्यात एक नाही 2 3 ट्रॅक्टर लावून द्राक्ष बागेतून ट्रॅक्टर काढावं लागत ओढून. एवढी काय कर्जमाफी करून तरी काय होतंय काय? कर्जमाफी ही झालीच पाहिजे. बर. मी एक एक्सपोर्टचा प्रतिनिधी आहे. बर. तर शासनाने जे कंटेनरची सबसिडी आहे ती आतापर्यंत जी इथून मागे जे देत आले तर 2 वर्षापासून ती सबसिडी बंद केली. त्याच्यामुळे सगळा जो भार आहे हा जो शेतकऱ्यांवरतीच येतोय. तिकडे भाडेवाढ झाल्यामुळे सगळा शेतकऱ्यांवर 10, 15, 20 रुपयांनी द्राक्षे कमीच विकले जात आहे. तर शासनाने त्याच्यात लक्ष घालून किती टक्के फरक पडला सबसिडी बंद केल्याने? तरी 20% फरक पडला. म्हणजे शेतकऱ्याचं 20% नुकसान. शेतकऱ्यांचं 20% नुकसान. बरं. का बरं बंद केली पण? आता ही शासनाला माहिती. शासनाने बंद केली. शासनाचा GR तर लवकरात लवकर चालू करावी अशी तुमची? हो, आमची अशी मागणी आहे. काका, किती वर्ष झाले द्राक्ष बागायतदारात? 30 वर्ष. 30 वर्ष. सगळ्यात कठीण काळ कुठला होता? गेल्या 15 दिवसात. का बरं? रोज पाऊस 100 मिलीमीटर 50 मिलीमीटर 3 वेळा पावडर मारावं लागतं रोज. ऑक्टोबर मध्ये कधीच एवढा बघितला? 140 दिवसाचा सीझन राहतो. 30 दिवसाचा झाला. पूर्ण 140 दिवसाचे स्प्रे खर्च झाला माझा. 140. हो. किती खर्च आला? 2 लाख रुपये एकरी. किती एकर आहे? 10 एकर. म्हणजे 20 लाख रुपये खिशातनं घातले. हो.
आणि तेवढं कर्ज. कर्ज NP येते अकाउंट. बोला. मॅडम, या निसर्गाच्या इतक्या पावसामध्ये द्राक्ष शेती करणं निश्चित अवघड आहे. जसं द्राक्ष बागायत संघाचे अध्यक्ष कैलास काका भोसले त्यांनी मागेल त्याला शेततळं तसं मागेल त्याला क्रॉप कव्हर या पद्धतीने क्रॉप कव्हर खाली जर शेती आली तरच द्राक्ष शेती होऊ शकते, नाही तर द्राक्ष शेतीच होणार नाही. कारण एवढ्या एका दिवसाला जर 100 आणि 125 मिलीमीटर जर पाऊस पडला तर एवढं या बिगर क्रॉप कव्हरची द्राक्ष शेती होणं शक्य नाही. मग मला एक सांगा की आता तुम्ही सगळेजण म्हणता की पाऊस, पण हवामानाचं बदलतं रूप बघता पाऊस अवेळी येणं हे आता नवीन राहिलेलं नाही. पण मग शेती करायची सोडायची का, तर तोही उपाय नाही आहे आपल्याकडे. मग काय उपाय काय याला? उपाय याच्यावर एकच आहे, शासनाने शेतकऱ्यांचा चांगला विचार केला पाहिजे. बाकीच्या गोष्टी ज्या चालू आहे, फुकट धान्य द्या लोकांना, 1500 रुपये महिलांना द्या, त्याच्याऐवजी शेतकऱ्यांना जे लेबर लागतात ना ते शासनाने पुरवठा केला पाहिजे. ते लेबरचे पैसे शासनाने भरले पाहिजे सगळ्यात मेन. नाहीतर आम्हाला आता 10 वर्ष झाली द्राक्ष शेती आमची तोट्यात आहे. 14 सालपासून आता 24 साली 10 वर्षापासून द्राक्ष शेती तोट्यात आहे. फक्त शेतकरी फार गागत नाही, कुठून तरी व्याजाने पैसे आणतो. बँकेची कॅपॅसिटी संपून गेली शेतकऱ्याला पैसे देण्याची. बँका आता शेतकऱ्याला पैसे देत नाही. शेतकरी कुठून तरी व्याजाने आणतो, दागिने गहाण ठेवतो, अशा पद्धतीनं भांडवल उपलब्ध करतो आणि सीझन संपल्यावरती पूर्ण मिळत सुद्धा नाही, झालेला खर्च मिळत नाही. एकरी 2 ते 4 लाख रुपयापर्यंत खर्च होतो द्राक्षाचा, तो पण वसूल होत नाही शेतकऱ्यांचा. याच्यात शासनाने मोठं काम केलं पाहिजे शेतीसाठी. आणि शासनाच्या एकंदरीत याच्यावर शेतीसाठी जास्त त्यांनी हे केलं पाहिजे, योजना आणल्या पाहिजे. तरुण शेतकरी कोण आहे तिथे? कोण आहेत? या जरा पुढे. तुम्ही आता परदेशातली पण शेती बघत असाल. मग आता हा अवेळी पाऊस आले आणि याच्यापासून ही सगळी बाग आता वाचवायची असेल तर याला काही कव्हर करता येण्यासारखं काही तंत्रज्ञान आहे का, जे करता येणं शक्य आहे का? हो आहे ना, निश्चितच. सरकारनं याला क्रॉप कव्हरसाठी अनुदान जर दिलं किंवा त्याच्यात लक्ष घातलं तर या बागा आम्ही वाचू शकतो. म्हणजे काय करतात त्याच्यामध्ये क्रॉप क्रॉप कव्हर? कव्हर वरती शेड टाकायची? हो, शेड टाकायची. त्याला किती एकरी खर्च येतो? एकरी खर्च 5 ते 10 लाखाच्या आसपास एकरी. मग ते परमनंट राहतं? हो, परमनंट. त्याच्या खाली पाऊस आला तरी सुरक्षित काम करता येतं आणि गारपीट जरी झाली तरी द्राक्ष वाचतात. मग आता दरवर्षी एवढं नुकसान होतं तुमचं, मग त्यापेक्षा त्या तंत्रज्ञानामध्ये शेतकरी का पैसे खर्च करायला किंवा गुंतवायला तयार होत नाही? तेवढा पैसा नाही ना मॅडम, तेवढा पैसा नाही आमच्याकडं. शेतकरी एवढे पैसे लावूच शकत नाही. एकरी 9-10 लाख रुपये लावू शकत नाही. सरकारने याच्यात लक्ष घातलं पाहिजे. बर, बोला. जेव्हापासून बळीराजाचा बळी गेला तेव्हापासून तर आतापर्यंत शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये प्रत्येक शासन राहिलेलं आहे. मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य सोडलं तर प्रत्येक सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधातच आलेलं आहे. आणि तो अगदी महात्मा फुलेंपासूनचा लढा पाहिला तर शेतकऱ्यांच्या बाजूनच सतत चळवळीतली कार्यकर्ते बोलत आले. परंतु आजपर्यंत सरकार विरोधात होतं इथपर्यंत ठीक होतं, शासन विरोधात होतं इथपर्यंत ठीक होतं. पण ज्या आभाळाच्या भरोशावरती शेतकरी शेती करायचे ते आभाळसुद्धा आता दुश्मन झालेलं आहे. आता शेतकरी आसमानी आणि सरकारचे सुलतानी अशा दोन्ही संकटांमध्ये सापडलाय. आणि त्याच्यामुळे त्याच्यात विशेषतः हा बागायती जो शेतीचा पट्टा आहे हा दिसायला फार सुंदर दिसतो. परंतु जर तुम्ही यांचे सगळ्यांचे बँकेचे अकाउंट चेक केले, जर सातबारे चेक केले तर तुम्हाला खरं वास्तव कळेल की हा शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झालेला आहे. आणि याच्यामध्ये सरकारनं सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, शेतीशी रिलेटेड पॉलिसीज राबवणं, ज्या इंटरनॅशनल पॉलिसी या नेहमी उद्योगपतींच्या बिझनेसमॅनच्या बाजूने असतात ते शेतकऱ्यांच्या बाजूने तुम्हाला दिसत नाही. कुठला पंतप्रधान शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ घेऊन परदेशात जात नाही, तो बिझनेसमॅन लोकांचंच घेऊन जातो. हा देश जर कृषीप्रधान आहे तरी तर कधीतरी शेतकऱ्यांचे पण शिष्टमंडळ बरोबर न्या. आणि आम्हाला ह्या शेतीसाठी काय लागतं, समजा चीनशी तुम्ही संबंध खराब केले, याचा परिणाम आज खतांवरती झाला ना. तुमचे जे लिक्विडच्या बॅग 2200-2500 रुपयाला मिळत होत्या, चीनशी संबंध खराब केले, कच्चं मटेरियल महाग घ्यायला लागलं, त्यामुळे ते 5000 रुपयावरती गेलं. म्हणजे तुम्ही जेव्हा इतर देशाशी संबंध खराब करता त्याचा पहिला बळी हा बळीराजा आहे, शेतकरी आहे. आणि ते बदललं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. आपण शिक्षक आहात का? हो. अत्यंत शांतपणे सगळे मुद्दे त्यांनी वर्गात जसं शिकवलं जातं मुलांना तितक्या शांतपणे सांगितलं. त्यामुळे त्यांच्या बोलण्यावरूनच मला जाणवलं की ते शिक्षक. पण खरं आहे, ही व्यथा आहे, ह्या समस्या आहेत. शिक्षक आहे पण मी आताही शेती करतो आणि आता माझ्याकडे द्राक्षाची बाग आहे. छान छान. निर्यातदार कोण आहे तिकडे?
आहेत का? मला सांगा, आम्ही जेव्हा बाहेर असतो मुंबई पुण्यामध्ये तर आम्हाला असं वाटतं की द्राक्ष निर्यातदार किंवा द्राक्ष बागायतदार म्हणजे हे प्रचंड श्रीमंत काम असतं, म्हणून भरपूर पैसा आहे असं वाटतं. तुमचं आम्ही निर्यातदार नाही, आम्ही शेती पिकवणारे शेतकरी आहे. हा ज्या वेळेला 20 वर्षापूर्वी 50 रुपयाला जो पेस्टिसाईडचा पुडा मिळायचा तो आज 1000 रुपयाला झाला. द्राक्ष 20 रुपये विकायचे 20च रुपये विकता. परंतु त्याची शेतकऱ्याची जाण करणार कोणी? शेतकरी नुसतं सरकार म्हणतं शेतकऱ्याचं. शेतकऱ्याचे जर पिकवलं नाही तर काय खातील? पैसे खातील का ते? शासनाला काही त्याची जाण आली पाहिजे. तुम्ही असे हे मांडा, एवढी मोठी परिस्थिती 3-3, 4-4 स्प्रे करून सुद्धा द्राक्ष वाचून नाही राहिले. ते सरकार म्हणते आम्ही 1 रुपयामध्ये विमा दिलाय म्हणून. काय द्राक्षाला नाही देते ते? द्राक्षाला पैसे भरले आम्ही 2 वर्षापूर्वी केले, 50 रुपये मिळाले नाही आम्हाला. तेव्हा तुमचं नुकसान झालं. ज्या वेळेला पाऊस पडला पाहिजे आम्हाला असं माहिती आहे कधी पाऊस पडणार आहे. विमा हा मोठा भ्रष्टाचार आहे. विम्याचा विषय निघाला म्हणून फक्त तुम्हाला वास्तव सांगतो. विम्याचा विषय असा आहे की ज्यावेळेस मनमोहन सिंगांच्या काळामध्ये कर्जमाफी झाली तर ती 90,000 कोटीमध्ये झाली होती या देशातल्या शेतकऱ्यांचं. आणि विम्यामध्ये मागच्या 5 वर्षामध्ये 2.25 लाख कोटी रुपये केंद्र सरकारनं त्याच्यासाठी खर्च केले. मग आणि विमा कोणाला मिळाला तर 15 रुपये मिळतो, 20 रुपये मिळतो शेतकऱ्याला. मग तुम्ही इकडे विमा देण्यापेक्षा आतापर्यंत 2 वेळेस या देशाची कर्जमाफी झाली असते, एवढे पैसे यांनी विमा कंपन्यात घालवले. आणि विमा कंपन्यातला सगळा पैसा परत या नेत्यांक रिटर्न येतो. आणि त्याच्यामुळे विमा हा फक्त भ्रष्टाचाराचा ही व्हाईट कॉलर भ्रष्टाचार आहे. हा शेतकऱ्यांसाठी काही फायद्याचा नाही. पटतंय का? अशीच अवस्था आहे का विम्याची? हो, खरंच आहे. विमा हा द्राक्ष बागायतदारांना तर एकदम चुकीची योजना आहे. त्याला जे ट्रिगर असतात, त्याचे जे हे लावलेले असतात ते सर्व चुकीचे आहे. कारण इथं बादल पडलं तरी द्राक्ष क्रॅक होतात. त्यामुळे विम्याचा जो प्रकार आहे तो द्राक्ष शेतीला एकदम फेल ठरलेला आहे. द्राक्ष बागायतदार संघटनेचे अध्यक्ष आहेत. किती सदस्य आहेत? 35,000 35,000 पूर्ण राज्यामध्ये. ही पहिली संघटना आणि एकमेव आहे मला वाटतं. एकमेव भारतात नाही, जगात पण एवढी मोठी संघटना नाही का त्याचे एवढे मोठे शेतकरी सभासद आहे. काय म्हणणं काय आहे शेतकऱ्यांचं? मगाशी ते कोणीतरी म्हणालं की तुम्ही लक्ष घालावं म्हणून. त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला का जे व्यापाऱ्यांचे पैसे बुडत असतात, म्हणजे व्यापारी पैसे बुडवतात शेतकऱ्यांचे, त्याच्यामध्ये लक्ष घालावं. तुमच्या माहितीकरता सांगतो, आम्ही मध्यंतरी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेतली मंत्रालयामध्ये. त्यांनी खाली तसे आदेश दिले आयजीला आणि त्याच्याप्रमाणे मिटिंग लावल्या. मिटिंगमध्ये नंतर आम्ही शेतकऱ्यांना आव्हान केलं किती शेतकऱ्यांचे पैसे बुडवलेले. तर एक साधारण 700-800 अर्ज आमच्याकडे आले. त्याच्यामध्ये कॉमन शेतकरी पण आहे, कॉमन शेतकरी बरेच आहे. तर ती फिगर जवळपास 65 कोटीची निघाली आणि शेतकऱ्यांनी फक्त 30% अर्ज दिले, पूर्णपणे अर्ज आलेले नाही. आणि त्याच्यामध्ये काही निर्यातदार आहे, काही लोकलचे व्यापारी आहे, ते पैसे देण्याला सुद्धा सुरुवात झाली संघटितपणे एकत्र आल्यानंतर. पण हे कायम ही फसवणूक ही वर्षानुवर्ष. कायदा व्हायला हवा याच्यासाठी पणन मंडळाचे कायदे राबवले पाहिजे. आता त्याचे ते पणन मंडळाचे जे कायदे ते मार्केट कमिटीमध्ये तिथं आणून माल विक्री झाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. पण आता मुक्त बाजारपेठ झालेली, शेतावर जरी व्यवहार होत असेल तर तो व्यापारी त्या मार्केटच्या अंडर आला पाहिजे, तो त्याला तिथं घेतलं जात नाही. मार्केट कमिटी पण त्याच्यामध्ये पणन मंडळ असेल पाहिजे त्या पद्धतीने लक्ष देत नाही. त्यांना वाटतं मुक्त बाजारपेठ करून दिली पण त्याला संरक्षण नाही. व्यापाऱ्यांचे पैसे जे बुडवले जातात त्यांचं रजिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, ते होत नाही. त्याच्यासाठी आमचीच अर्थव्यवस्था किंवा आम्ही एक व्यवस्था उभी केलेली आता नवीनच, इंडो फ्रूट स्टोअर काउन्सिल नावाची, कॅलिफोर्नियाच्या धर्तीवरती. त्याच्यामध्ये आम्ही डिजिटल मार्केट कमिटीचं काम करतोय आणि डिजिटल शेतकरी तिकडे रजिस्टर असेल, व्यापारी रजिस्टर असेल आणि ऑनलाईन डॉक्युमेंट तयार होईल आणि ज्याच्यात ऐपत असेल त्याची तिथं ते आडत पण असेल तो व्यापारी पण तिथं खरेदीला येईल. त्या पद्धतीने आम्ही पण काम चालू करतोय. पण सरकारकडं नेहमी ही मागणी व्यापाऱ्यांच्या फसवणुकीच्या बाबतीत करत आलेलो आहे. दुसरी गोष्ट, पीक विम्याचा विषय त्यांनी घेतला. आता तुम्ही विषय घेतला की 1 रुपयामध्ये पीक विमा दिला जातो, त्याच्यात फळबागांचा समाविष्ट नाहीये. आम्ही सरकारला असे द्राक्ष बागायतदार संघातर्फे मागणी करतोय, कसं दुसऱ्या खरीप पिकासाठी तुम्ही 1 रुपयात पीक विमा योजना देत असाल, आम्ही फळबागावाले 1,000 रुपये द्यायला तयार आहे, आम्हाला त्याच्यामध्ये संरक्षण करा. तर त्याच्यामध्ये ते करत नाही. आणि त्यांनी जी काही योजना आणलेली आहे द्राक्ष सगळ्यांच्या मते तुम्ही श्रीमंत शेतकरी म्हणूनच आम्ही 1,000 पटीने 1,000 रुपये द्यायला तयार आहे ना. 1 रुपये देत असतील तर आम्ही 1,000 रुपये द्यायला तयार आहे. अशा अनेक योजना आम्ही शासनापुढे मांडलेल्या आहे. काय होत नाही. ते काय शासनाचे मुख्य सचिव, अप्पर सचिव ज्यावेळेस मिटिंग लावली ते सरकार मंत्र्यांपुढे मोठे आकडे फुगून सांगता. जर या लोकांना आपण अशा पद्धतीनं जर विम्याचं संरक्षण दिलं तर शासनाच्या तिजोरीवरती 6,000 कोटीचा बोजा पडेल, असे ते आकडे फुगवता. आणि जे काही फळपीक विमा योजना त्यांनी लागू केलेली आहे, आता यांनी सांगितलं ती विमा योजना एकदम फसवी आहे.
म्हणजे ट्रिगर एकदम चुकीचे, जसे आता बाळासाहेब गडाखांनी सांगितलं, ते ट्रिगर चुकीचे असल्यामुळे शेतकऱ्यांची निव्वळ फसवणूक होती आणि आता शेतकरी सहभागच घेत नाही त्याच्यामध्ये. ते पांढरं पेशायचं तो एक राजरोसपणे उघडपणे का ज्याला जसं आता लाडकी बहिणीला इकडे ये. लाडक्या बहिणीला जसे पैसे द्यायचे होते मताच्या रूपात वाटायचे, तर आता असे राजरोस वाटले. तसेच तो एक फळबागेचे जे पीक विमा योजनेचं आहे का ते पैसे राजरोसपणे भ्रष्टाचार करून न घेता व्हाईट कॉलर न घेतले जात आहे. असे सगळे प्रकार याच्यामध्ये पुढे चाललेले नवीन आणि प्रकार. आणि दुसरी गोष्ट आम्हाला नेहमी हिनवलं जातं शेतकऱ्यांना का शेतकरी कर भरत नाही, हो. इन्कम टॅक्स भरत नाही. हो. पण तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिला इन्कम टॅक्स देणारा कोणी असेल तर शेतकरी, कारण तो त्याच्या जीएसटीच्या रूपामध्ये खतातून, औषधातून, सगळ्यावर डिझेल सगळ्याला त्यांना जीएसटी भरतो आणि हा जीएसटी भरल्यानंतर त्याच्या हातात ते द्राक्षाचं पीक येईल का नाही माहीत नाही. कधी गारपीट होईल, कधी पाऊस होईल, त्याचा कधी भरोसा. सगळ्यातून वाचला तर व्यापारी पैसे घेऊन पळेल. पण मात्र जीएसटी आम्ही आधी भरतो आणि जे कोणी जीएसटी इन्कम टॅक्स भरत असतील त्यांचा पगार मिळाले ते इन्कम टॅक्स भरत असतात. आमच्या हातात काही नसताना आम्ही इन्कम टॅक्स आधी भरत असतो. काय नाव आहे? गौरव निफाडे. काय करतो? ॲग्री झालेली आता शेती बघतोय. ऍग्रिकल्चर झालंय. हो. काय ऍग्रिकल्चरचं काय भविष्य दिसतंय का? अजूनपर्यंत तर काही चेंज पण नाही. हा. जे वडील करत होते ते पण आत्ताला रेग्युलर आहे तसंच आहे. कोण? हा बोला. मॅडम, प्रथमतः तुम्ही द्राक्ष बागेच्या बांधावर आले त्याबद्दल NDTVचे आभार मानतो. धन्यवाद. हां, आणि असं आहे, आता इंडस्ट्रीला 24 तास लाईट दिली जाते, हा, तर हा. आम्हाला 8 तास दिली जाते, पण ती पण आम्हाला 3 दिवस आणि बाकीचे रात्रीची दिली जाते. काय तर सांगता, इकडे त्या दिवशी त्या अजित पवारांनी इकडे नाशिकमध्येच घोषणा केली, काय दिवसभर तर केली ना त्या आहिरेताईंच्या मतदारसंघामध्ये केली की? ऐका ना, आम्हाला प्रॅक्टिकली 8च तास लाईट द्या, पण ती 8च तास द्या, पण ती दिवसा द्या. आणि दुसरं असं का मागल त्याला सोलर द्या, इथं ऑनलाईन अर्ज भरा, हे करा. दरवर्षी अर्ज भरतो, एखाद्याचा नंबर लागतो, आम्ही सोलर बसवायला तयार आहे, पण आम्हाला ते जे मागल त्याला द्या. ते मागेल त्याला की तुम्ही काय लाडक्या हा. बहिणी आहेत मागेल हा, त्याला? असं आहे. शेवटचा मुद्दा. काय एक्सपोर्टचं काय झालं युद्धामुळे? युद्धामुळे जे झालं ना ते साधारणतः युद्धाच्या अगोदर 20 ते 21 दिवसामध्ये मटेरियल पोहोचायचं युरोपला. परंतु युद्धामुळे काय झालं की तोच टाइम पिरियड 40 ते 45 दिवसावर गेला. जे भाडे युद्धाच्या अगोदर $1,500 ते $2,000 होते, ते भाडेवाढ होऊन $4,500 ते $4,700 झाली. म्हणजे साधारणतः 3 पट भाडेवाढ झाली. मग किती केलं एक्सपोर्टर तर तो एंड कंझ्युमर जो शेतकरी आहे, शेतकऱ्याच्या भावावरतीच हा परिणाम पडतो युद्धाचा. आणि आणखीन एक काय झालं, मागच्या 5-6 वर्षाखाली किंवा 10 वर्षाखाली जे एक्सपोर्ट किंवा एक्सपोर्टचे धोरणं होते त्याच्यामध्ये सबसिडी होत्या ट्रान्सपोर्टच्या रिलेटेड, त्या सबसिडी पण सध्या काढून टाकलेल्या आहेत. त्याच्यामुळं मग तो पण एक मोठा दुहेरी फटका बसतोय. दुहेरी फटका एकीकडे बसतो. तिकडनं फ्राईट वाढलाय आणि इकडनं तुम्हाला सबसिडी सबसिडी काढून टाकल्या. त्याच्यामुळं हा फटका एंड कंझ्युमर आपला शेतकऱ्यावरतीच बसतो. तर हे धोरणं जर चांगले आणि परिपक्व केले, जसं काकांनी सांगितलं की बाबा आपण डायरेक्ट केंद्रामध्ये जाऊन बोलू शकत नाही, तर आपल्या राज्य शासनाने केंद्रामध्ये हे मुद्दे मांडले पाहिजेत. तर असं जर काही झालं, मांडले जात नाहीयेत, जर ते योग्यरित्या मांडले गेले तर द्राक्ष एक्सपोर्ट हा जो एवढा मोठा आहे नाशिक जिल्ह्यातला, तो चांगल्या प्रकारे होऊ शकतो. चला शेवटच्या आपण सरांकडनं 4 ओळी जाणून घेऊयात सगळ्या शेतकऱ्यांच्या वतीनं. सर, आपट्याचे पानं पानच असतात, ते खरं सोनं असत नाही. आपट्याचे पानं पानच असतात, ते खरं सोनं असत नाही. शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये कोणाचंच काळीच खोल दिसत नाही. शेतकऱ्यांसाठी मार्केटमध्ये कोणाचंच काळीच खोल दिसत नाही. लूट भावातील फुलं पानं वाहून कुठलाच देव प्रसन्न होत नाही. लूट भावातील फुलं पानं वाहून कुठलाच देव प्रसन्न होत नाही. उन्हातानात रक्त आटवणाऱ्याला जवळ घामा एवढं मोल मिळत नाही. उन्हातानात रक्त आटवणाऱ्याला जवळ घामा एवढं मोल मिळत नाही. देव भावाचा भुकेला तसं कोण बी भावा वाचून भुकेला. देव भावाचा भुकेला तसं कोण बी भावा वाचून भुकेला. म्हणून शेतकऱ्यांची करून होळी कधीच करू नका दसरा दिवाळी. म्हणून शेतकऱ्यांची करून होळी कधीच करू नका दसरा दिवाळी. समस्या अनेक आहेत. या समस्यांवर उपाय नाही आहेत का? तर यातल्या अनेक समस्यांवर उपाय आहेत. अगदी पावसानं जरी नुकसान केलं, निसर्गानं जरी नुकसान केलं तरी त्याच्यावरही उपाय आहेत. प्रश्न असा आहे की त्या उपायांची किंमत कुणी मोजायची? प्रत्येक वेळेला त्या उपायांची किंमत ही जर शेतकऱ्यालाच मोजावी लागत असेल आणि त्याच्या नुकसानाची किंमत सुद्धा शेतकऱ्याला मोजावी लागत असेल तर शेती हा आदबट्ट्याचा व्यवहार होता आणि तो राहील सुद्धा. जरी फळपिकांकडे शेतकरी वळला पारंपरिक पिकं सोडून, कारण त्याच्यामध्ये मोठा फायदा दिसत होता, तरी ती काही वर्षांपूर्वीची गोष्ट राहिली असं आता म्हणावं लागेल. आणि त्यामुळं शेतकऱ्यांसाठी आखली गेलेली धोरणं ही जर
कालबाह्य झालेली असतील तर त्या धोरणांचा नव्यानं विचार करून नवी धोरणं आखली पाहिजेत इतकंच या सगळ्या अगदी तरुण आणि जुन्या जाणत्या शेतकऱ्यांचं सुद्धा म्हणणं आहे. नाशिकमधल्या या गावामधून आज आपण द्राक्ष उत्पादकांच्या, निर्यातदारांच्या, व्यापाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. उद्या भेटूयात सरकार तुम्ही केलंय मार्केट जामच्या नवीन एपिसोडमध्ये नव्या पिकाचा आढावा घेऊन. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा सरकार तुम्ही केलंय, सरकार तुम्ही केलंय. धन्यवाद.